JN1च्या 600 रुग्णांची नोंद झालेली आहे। दिवसेंदिवस JN1च्या रुग्णांची वाढ होताना पाहायला मिळते। गुंदिवली अंधेरी पश्चिम यांना दहिसर मार्गे जोडणाऱ्या गुंदिवली अंधेरी पश्चिम यांना दहिसर मार्गे जोडणाऱ्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या संयुक्त मेट्रो मार्गिकेवरील प्रवासी संख्येने 8 कोटींचा आकडा गाठलाय। ही मार्गिका 2 एप्रिल 2022 20 जानेवारी 2023 अशा 2 टप्प्यांमध्ये सुरू झाली होती। ऐश्वर्या राय संदर्भातील वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले आहे। अनेक युजरने राहुल गांधी यांच्याबद्दल कमेंट केल्या आहेत। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभासंदर्भातील वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते। ठाण्यातील खासगी शाळेतील सहलीमध्ये लहान मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गोयंका शाळेतील धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला। आक्रमक होत पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन शाळेला जाब विचारला असून जावेद मोहम्मद नवी खान असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेणापूर येथे सप्ताहाच्या सार्वजनिक कार्यक्रमात भगर वाटप करण्यात आली होती। त्यातून ही विषबाधा झाली आहे। बाधितांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विद्याबालनचा चाहता वर्ग मोठा असल्याचे लक्षात घेऊन एकाने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाची माहिती मिळताच विद्याबालनने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे। 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली, परंतु पुण्यातील वाहतूक कोंडीने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढवलेला पाहायला मिळाला। पुण्यातील विविध केंद्रांच्या बाहेर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे भंडाऱ्यातून 250हून अधिक भक्तांना विषबाधा झाली। बाळूमामाच्या भंडाऱ्यातील भगर आमटी आणि दुधाचे सेवन केल्यानंतर त्यांना त्रास झाला। 150हून अधिक जणांना रणाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सांगली शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कृष्णा नदीत सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला। ही रक्कम 15 दिवसात भरावी अशी नोटीस बजावण्यात आली आहे। हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाने जिल्हा संघर्ष समितीने जनहित याचिका दाखल केली होती। छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर येथे अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासन पोलीस मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले। स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपये भाव तर जास्तीत जास्त 1533 भाव मिळत आहे। निर्यात बंदीच्या हुलकावणी देणाऱ्या निर्णयाने भाव पुन्हा कोसळले। भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। 31 मार्च पर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार आहे। इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेत भारताला आणखी 2 मोठे धक्के बसले आहेत। जसप्रीत बुमराह सुद्धा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही। बीसीसीआयने केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दलचं अपडेट दिलं आहे। केएल राहुल दुखापतीमधून अद्याप सावरला नाही, तर जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम देण्यात येणार आहे असे बीसीसीआयने सांगितलं आहे। रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक उद्घोषक अमीन सयानी यांचं निधन झालंय। ते 91 वर्षांचे होते। अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली आहे।
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आई बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. विराट अनुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय. त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव अकाय असं ठेवलं आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने 23-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा पेरू, आसामचे लिंबू, पंजाबची बाजरी यांसह 27 कृषी उत्पादनांचा समावेश आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोजेक्ट आणि भौगोलिक संकेत उत्पादनांवर तसेच अपारंपरिक क्षेत्र किंवा राज्यांमधून सोर्सिंग निर्यातीवर विशेष भर देण्यात आला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा उत्सव असलेला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार मंगळवारी रात्री मुंबईत पार पडला. जवान चित्रपटातील शाहरुख खान आणि नयनतारा या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला आहे. संदीप रेड्डी वंगा यांनाही अॅनिमल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. तसेच अभिनेता बॉबी देओल यांनाही अॅनिमल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे. लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालंय. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. ते 59 वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवरती शोककळा पसरली आहे. इंद्राणी मुखर्जींच्या आयुष्यावरील डॉक्युमेंटरींच्या स्थगितीची मागणी कोर्टाने फेटाळली. त्यामुळे आता डॉक्युमेंटरींचा मार्ग मोकळा झालाय. चलो दिल्लीचा नारा देत पंजाबचे हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झालेत. पंजाब हरियाणाच्या सीमेवर हरियाणा पोलिसांनी अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांना रोखून धरलंय. दरम्यान शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट्स केंद्र सरकारने ब्लॉक केलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी अटी आणि शर्तीनुसार कांदा निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केली होती. पण 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याची माहिती वाणिज्य विभागाच्या सचिवांनी दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात येतोय. पुणे रेल्वे स्थानक ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर या मार्गावरील 2 शिवनेरी अटल सेतू मार्गे धावत्या झाल्यानंतर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी अटल सेतूवरील शिवनेरीला 65% प्रतिसाद लाभला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील ग्राम कसारगड येथील यात्रेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या यात्रेमध्ये देशभरातून लाखोंच्या संख्येत आदिवासी सहभागी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी 15 बसेसची सोय करण्यात आली. शिवाय एक बस साकोली आगारातील येणार आहे. या बसेसद्वारे भाविकांना कसारगड येथे घेऊन जाणे आणि परत आणण्याची सोय केली जाणार आहे. भिवंडी शहरातील ताडाळी या गावात राहणाऱ्या माजी नगराध्यक्ष यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास शिरलेल्या 3 दरोडेखोरांनी धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 21 लाखांचा ऐवज पसार केला आहे. या दरोड्याने परिसरात खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा खापरखेडा या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू होता. यामध्ये उपवास असल्या कारणाने भगर आणि शेंगदाण्याची आमटी करण्यात आली होती. महाप्रसादामधून विषबाधा झाली. यामध्ये साधारण 500 ते 600 लोक बाधित झालेत. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तब्बल 40 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नसल्याने नांदगावात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन सातत्याने नादुरुस्त होत असल्याने पाणी पुरवठा करण्यास विलंब होत असल्याची हतबलता नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केली. पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
दुष्काळी योजनेचे निकष लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, तरी देखील तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चालूसह थकबाकीच्या कर्ज वसुलीबाबत राष्ट्रीयकृतसह जिल्हा बँकेनेही नोटीस बजावल्या आहेत। त्यामुळे आता दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे सोमवारी सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 3.75 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये असून या प्रकरणी वसईमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय अनिल सिंह या तरुणाला अटक करण्यात आली आहे। मुंबईतील उघड्या मॅनहोलमुळे दुर्घटना होण्याची भीती असताना 1 लाखांवर असलेल्या गटारांपैकी फक्त 5674 गटारांवर संरक्षक जाळ्या असल्याचे समोर आले आहे। मुलांना लागलेले मोबाईल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घातली आहे। ब्रिटनच्या या निर्णयानंतर अनेक देशांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी एक व्हिडिओ शेअर करून याची घोषणा केली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जत तालुक्यातील पूर्व भागातील गावागावात दुष्काळग्रस्तांकडून आंदोलन करण्यात येत आहे। जत तालुक्यातील 65 गावांच्या पाण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी देण्यात यावं, तसेच विस्तारित माहिती टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री दिव्या अग्रवालने तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर सोबत लग्न केलं आहे। या पंजाबी कुडीने मराठमोळ्या पद्धतीनेच अपूर्व सोबत लग्न केलंय। अपूर्व आणि दिव्या यांचे फोटो सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहेत। दिव्या अपूर्वने मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलंय। माणगाव तालुक्यातील खडकोली या दुर्गम भागातील करणमधील मुलाच्या उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी 6.5 लाख रुपयांची मदत केली आहे। गावचा 13 वर्षाचा शिवतेज पवार हा जन्मजात कर्णबधीर आहे। घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचार करणे शक्य नसल्याने त्याने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती। हरियाणातील शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली। घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, तसेच सौम्य लाठीमारही केला। यावेळी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली। या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना सध्या राज्यामध्ये JN1चे 666 रुग्ण आहेत। मंगळवारी राज्यात 34 नव्या रुग्णांचे निदान झाले आहेत। 26 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेत। राज्यातील मृत्यूदर 1.81% आहे। राज्यातील कृषी विद्यापीठामधील आणि संलग्नित अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वरून आता 60 वर्ष करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर त्याचे पालन विकासक कंत्राटदार करत नसल्याने त्याविरोधात कारवाईसाठी महापालिकेने स्वच्छ अंगण आणि या उपविधीचा वापर सुरू केला आहे। त्याअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जात असून गेल्या 4 महिन्यात 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे।